बघा इकडे मुलं बघा बँडीची प्रॅक्टिस करतायत. हे सरको पकड सरको. छोटी मुलं आहेत. हिम्मत नाही पण हे जो ना काळा दिसतंय ना काळा पण ज्याची हिम्मत नसते असं वाटतं सावली आहे बस शॅडो वाटते ना. पण ज्याची हिम्मत नसते ना तो खेळू नाही शकत. हा असं असतं. वरती चढलं तर तुम्ही किती थर लावलेत? आम्ही 4 नाही 3. तू कुठल्या थराला आहेस? आता 4थी थर लावायला बघतोय. तू कुठल्या थराला आहेस? मी पहिलाच बेसला खाली. बेसला. आमची 4थी थर झाली. लाईट लागलेली आहे इकडे. तरी पण हिम्मत नाही. तिसरा थर लावला. सरको दक्षता इथे डान्स चालू आहे. पाणी मागे नाच. नाही येत आपल्याला. आपल्याला गाणे येतं. तुला बोलू गाणं गाणं? हा इथे समोर बोल. काय बोलू? मग सूर लावू द्या. बोल ना पाणी बोल. बोलू? बोल. मिट्टी की है खुशबू ये कैसे बुलाएगा तू चाहे कहीं जाए तू लौट के आएगा नई नई राहों में दबी दबी राहों में खोए खोए दिल से तेरे कोई ये कहेगा देश है तेरा स्वदेश है तेरा तुझे है पुकारा ये वो बंधन है जो कभी टूट नहीं सकता ये वो बंधन है जो कभी टूट नहीं सकता तनु जरा थांब ना. देश है तेरा अरे तनु देश है तेरा तुझे है पुकारा या हवा सारा जहाँ देख लिया अब तक कभी तेरे जैसा कोई नहीं मैं असली सौ दिन दुनिया घुमा नहीं कहीं तेरे जैसा कोई नहीं मैं गया जहाँ भी बस तेरी याद थी जो मेरे साथ थी मुझको तड़पाती रुलाती सबसे प्यारी तेरी सूरत प्यार है बस तेरा प्यारी माँ तुझे सलाम माँ तुझे सलाम माँ तुझे सलाम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम. वा 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 खरंच छान छान गाणं म्हणला. मित्रांनो कमेंट करून सांगा खरंच गाणं म्हणला. मंडळी आज रविवार आहे. ए तनुजरा समीक्षाने भेळ आणली इकडे शेवपुरी आणली आहे. श्रावणात जरा या अशाच वस्तू खायला. चला मस्त छान. शुभ संध्याकाळ मंडळी शुभ संध्याकाळ. मी स्वप्नील कात्राला आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी म्हणायचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी मी 2 दिवसापूर्वी बोललो होतो की आता सणासुदीचं वातावरण चालू झालं आहे. एकामागून एक सण येत आहेत. एक सण झाला नागपंचमी, आता दुसरा सण येतो आहे ईद येते. त्यानंतर आपलं रक्षाबंधन येतं आहे. असे बरेचसे सण आता एकामागोमाग येत आहेत, होऊ घातलेत. आणि आपल्या गणपती बाप्पांचा आगमन सोहळा देखील आता हळूहळू होत आहे. विविध मंडळाचे गणपती येत आहेत. आणि काल असंच मंडळी काल भुलेश्वरचा राजा त्याचा आगमन सोहळा होता. आणि आगमन सोहळा चालूच असताना एक दुर्दैवी घटना घडली. आणि त्या दुर्दैवी घटनेत 2 जण मृत्युमुखी पडले. त्या मंडळाचेच कार्यकर्ते, एक कार्यकर्ते होते, एक अध्यक्ष होते. मूर्ती जात होती रस्त्याने. अचानक काय झालं मे बी अजून मला पण परफेक्ट माहिती नाही. आणि ती मूर्ती खाली, बाप्पांची मूर्ती खाली कोसळली आणि त्या दुर्घटनेत 2 जणांचा मृत्यू झाला. काही जण जखमी आहेत, त्यांच्यावर उपचार चालू आहेत. आणि मंडळी अशा प्रकारे विघ्न आलं. जे बाप्पा विघ्न दूर करतात त्यांच्याच आगमन सोहळ्यात अशी दुर्दैवी घटना
कुणालाही म्हणजे त्या घटनेचा मागमूसही नव्हता. आणि अशी घटना घडली, या घटनेने ऐकून हृदय हेलावून गेलं. कारण मंडळी, कुणाला माहिती असतं ह्या अशा आनंदाच्या सोहळ्यात अशी काही घटना होणार आहे, अशी दुर्घटना होणार आहे. बाप्पांची मूर्ती आणायला सगळेच जण गेले होते. बाप्पा म्हणल्यानंतर सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय असतो. आणि बाप्पा ही अशी एक देवता आहे जी आपल्या सगळ्यांच्याच मनाच्या जवळ असते. आणि अशा बाप्पांच्या आगमन सोहळ्यामध्ये अशी दुर्घटना होणं ही खूप वेदनादायक गोष्ट आहे. आज त्या कुटुंबावर केवढी मोठी शोककळा पसरली असेल, देव जाण. आपण कितीही म्हणलं तरी त्यांचं दुःख हे न भरून निघणार आहे. किती उत्साहात असेल. अध्यक्षच म्हणल्यानंतर त्यांच्या खांद्यावर सगळी जबाबदारी होती आणि दुर्घटना घडली. अर्थात ही दुर्घटना टाळणं किती आपल्या हातात होतं नव्हतं देवालाच माहिती. आता ह्याच्यानंतर काही लोकांचे येतील, चौकशी झाली असेल, काय झालं असेल, त्याच्यानंतर समजेलच आपल्याला. पण मंडळी, जेव्हा मोठ्या मोठ्या मूर्त्या आणतो, 22 फुटाची, 20 फुटाची, 25 फुटाची, तर मंडळी मोठ्या मोठ्या मूर्त्या आणतो. मी तुम्हाला तेच सांगितलं की बाप्पा हा सर्वांच्या जवळचा विषय आहे. तर बाप्पा हा सगळ्यांच्या हृदयाच्या जवळचा विषय आहे. आणि अशा बाप्पांच्या मोठ्या मोठ्या मूर्त्या आणण्याच्या स्पर्धा चालू झाल्या. आणि कुठेतरी ह्या स्पर्धेचं आपल्या जीवावर बेतते का काय, असं आता वाटू लागले. अर्थातच मंडळाचे कार्यकर्ते सगळेजण स्वतःला ह्या कार्यक्रम व्यवस्थित व्हावा, बाप्पांचं नीट आगमन होऊन मंडपात व्यवस्थित विराजमान व्हावेत यासाठी कार्यकर्ते दिवस रात्र झटत असतात, काम करत असतात. कार्यकर्ते किंवा भक्त यांचा दोष नाही आहे, त्यांचा उत्साह असणारच. पण कुठेतरी आपण बाप्पांच्या या स्पर्धेत, उंचीच्या स्पर्धेत आपण कुठेतरी जास्त अतिताईपणा करतोय का काय, ह्याची सगळ्याच गणेश भक्तांनी नोंद घ्यायला हवी, काळजी घ्यायला हवी. कारण काय माहिती आहे मंडळी, बाप्पा हे विघ्न दूर करायला येतात. बाप्पांच्या मनात बाप्पांना म्हणजे बाप्पा जर पाहत असतील तर त्यांना देखील वाईट वाटलं असेल, अरे माझ्याच आगमन सोहळ्यात अशी दुर्घटना घडली. मंडळी, ह्याचा थोडा सारासार विचार व्हायला हवा. कारण हा सण हे आनंदासाठी साजरे केले जातात. सार्वजनिक गणपती उत्सव हे समाज प्रबोधनासाठी चालू केले होते. पण हळूहळू त्याच्यामध्ये त्याचं भव्यपण जाणवण्यासाठी खूप काही गोष्टी आल्या त्यात. मागच्या वेळेला असंच कुठेतरी झेंडा नाचवताना, ढोल ताशा पथकामध्ये झेंडा नाचवताना वायरीचा शॉक लागून त्या झटक्यामध्ये सुद्धा असंच कित्येक जण यापूर्वी घटना घडलेल्या आहेत. अशा घटना घडलेल्या आहेत. तर अशा घटना घडू नये यासाठी काळजी घेतच असतात. मी असं नाही म्हणते, कुठले मंडळ या कार्यकर्ते काळजी घेतच असतात. दुर्दैवाने अशा घटना घडतात. पण कुठेतरी आपण सुद्धा आपल्या मनाला रोख लावली पाहिजे की कुठेतरी बाप्पांच्या मूर्त्या आणताना काळजी घ्यायला हवी. बरं, ज्या रस्त्यांवरून आपण आणतो ते रस्ते व्यवस्थित आहेत का ह्याची आधी पाहणी करून घ्यायला हवी. अर्थातच मी कुठल्याच मंडळाला दोष देणार पण नाही. मंडळ ही दिवस रात्र झटूनच काम करत असतात. पण कुठेतरी काही गोष्टी आपण समजून घ्यायला हव्यात. समाज म्हणून, एक जागरूक नागरिक म्हणून. हे बघा, शासन प्रशासन काम करतच असतं. ते कदाचित मदत देखील जाहीर करतील, पण ती मदत एवढी प्रभावी होणार आहे का? त्या कुटुंबाचं खरंच दुःख भरून निघणार आहे का? तर याचा विचार व्हायला हवा, काळजी घ्यायला हवी. आणि आपण आपल्या YouTube परिवारातर्फे त्यांच्या
त्या गणेश भक्तांना भावपूर्ण श्रद्धांजली तर आपण अर्पण करतोच आहे. इथून पुढेही अजूनही काही दुकानांचे काही मंडळांचे गणपती बाप्पा आता येतील, हळूहळू येतील, अतिउत्साहात येतील. नाही असं नाही, माणूस 1-2 दिवसासाठी हे विसरून जाईल, पण काळजी घ्यायला हवी आणि काळजी घ्या. आपल्या परिवाराची, आपल्या मित्रपरिवाराची, आलेल्या गणेश भक्तांची, सर्वांची काळजी घ्यावी अशी विनंती आपण करतो सगळ्यांना. आणि असो, बाप्पा तारणारा तोच आहे, सगळ्या गोष्टी तो बघत असतो. तर त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातनं सावरण्याचं बळ देवो हीच बाप्पाचरणी प्रार्थना करून आता मी जास्त काही बोलत नाही, या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. पुन्हा भेटू उद्या सकाळी. शुभरात्री.